नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून तयार होणारे आप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर ह्या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 कप शिजवून घेतलेला भात घ्यायचा आहे व त्याचबरोबर त्यामध्ये पाव कप आपल्याला पाणी घालायचे। भाताची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीची स्मूथ पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। अशाच पद्धतीचे पेस्ट आपल्याला हवे आहे आप्पे तयार करण्यासाठी। या ठिकाणी मी काचेचा बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये तयार करून घेतलेली भाताची पेस्ट काढून घ्यायची आहे व त्याचबरोबर त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालते। हा भाजून घेतलेला रवा नाही, हा साधाच रवा आहे। त्याचबरोबर इथे प्लेटमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय, बारीक असा कापून टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची व त्याचबरोबर शिमला मिरची मी कापून घेतली। हे सगळे जिन्नस आपल्याला मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत। अजून कोणत्या भाज्या जर तुम्हाला ऍड करायच्या असतील तर तुम्ही ऍड करू शकता किंवा जे काही आवडत नाही ते स्किप केलं तरीही चालेल। सुके जिन्नस चमच्याने मिक्स करून घेणार आहोत व त्यामध्येच आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून पाणी ऍड करणार आहोत। आप्पे तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी आपण रव्याचा सुद्धा वापर केलेला आहे, त्यामुळे पाणी आपल्याला थोडंसं जास्त लागतं कारण रवा हा पाणी शोषून घेतं। त्यामुळे थोडं थोडं पाणी ऍड करून मी परफेक्ट असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यामध्ये आपण मसाले ऍड करणार आहोत। सगळ्यात अगोदर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालते आणि पाव चमचा हळद। मसाले ऍड करून झाल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। आप्यांना चटपटीत अशी चव येण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला घालते। हे घातल्यामुळे चव खूप छान अशी उभारून येते व थोडीशी वेगळी टेस्ट पण लागते। आप्पे तयार करण्यासाठी जे मिश्रण आहे ते आपल्याला 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचे। मिश्रण झाकून ठेवल्यामुळे त्यामधला जो रवा असतो तो व्यवस्थित असा फुलला जातो व आप्पे खाताना छान असे सॉफ्ट लागतात। 10 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं व आप्पे तयार करण्यापूर्वी यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे। सोड्यामुळे छान असे आप्पे फुगतात व खायला सुद्धा ते छान लागतात। गॅसवरती आप्पे पात्र मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। गरम झाल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने तेल घालून घ्यायचं आहे व त्याचबरोबर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आप्पे पात्रात आपल्याला आप्प्याचं जे बॅटर आहे ते ओतून घ्यायचंय। आप्पे पात्र मध्यभागी जास्त गरम असल्यामुळे सगळ्यात शेवटी मध्यभागी आपल्याला आप्प्याचं बॅटर ओतून घ्यायचं आहे। सगळे आप्पे आपले बनवून तयार झाल्यानंतर लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं हे आप्पे आपल्याला भाजून द्यायचे आहेत। साधारणतः 4 मिनिटं झालेले आहेत व तुम्ही पाहू शकता आप्प्यांचा कलरही वरून थोडासा चेंज झालेला आहे। आता हे आप्पे आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने अगोदर त्याच्या कडा रिकाम्या करायच्यात आणि त्यानंतर त्याला खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे। आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मस्त अशा आवडीने हा नाश्ता करतील आणि खाल्ल्यानंतर कुणाला कळणार सुद्धा नाहीत की हे तुम्ही रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या भातापासून हे तयार केलेले आप्पे आहेत। जर तुमच्या घरात कोणी भाज्या खात नसेल तर हे आप्पे तयार करताना तुम्ही त्यामध्ये भाज्या सुद्धा ऍड करू शकता, जेणेकरून खाण्यामध्ये प्रोटीन सुद्धा मिळतं व कॅल्शियम। दोन्ही बाजूने आप्पे व्यवस्थित असे खरपूस भाजून झालेले आहेत। आता मी ते काढून घेते। कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। पुन्हा भेटूया अशाच काहीशा नवीन रेसिपी बरोबर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।